नमस्कार, माझं नाव मुक्ता गडवे. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कॅशन ऑफ मुवमेंट. आज आपण आलो आहे केचेसच्या ऑडिटोरियममध्ये, शाकुंतल जगन्नाथ शेट्टी ऑडिटोरियम. आपण आलो आहे निमा अवॉर्ड्सला. तर इथे खूप मजा होणार आहे. तर या मला बघूयात आपण त्या मजाच्या. झुलते कधीचे गवतात गाणी, झुलते कधीचे हिरवे किनारे, हिरव्या नदीचे हिरवे किनारे, हिरव्या नदीचे पाण्यावर सर 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 काजवा नवा नवा सारे म्हणून तारे आता रुपेरी झाले तवारे, आकाश सारे म्हणून तारे आता रुपेरी झाले तवारे, अंगवर धर 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 नाचवा नवा नवा प्रिय तुझा जसा गोडवा नवा नवा गारवा बरोबर फिर 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 पारवा नवा नवा प्रिय नवा चांदवा नवा नवा गारवा गारवा. सगळ्या गप्पा जणांना म्हणाले एक काम करू का, मी तुला 2 नवीन गाणी केली ती ऐकू का, आणि आता टाळ्या व्हायला पाहिजे. मी गेलो म्हणजे मला निघायचं होतं कारण पुढे ते म्हटले काम कर, ठीक आहे तू पुण्यावर आलायस. मी तुझा भाग म्हणजे खरंच सांगतो, त्यांनी मला व्हॉट्सअप केली आणि आम्ही ती जाताना ऐकली. आणि म्हणतो ना आपण की जे नाविकारे
ज्यांनी पहिलं त्यांचं म्हणजे त्यालाच आपण इंडी सॉन्ग म्हणू शकतो, त्याच्या पॅशननी जे गाणं होतं त्याच पॅशननी हे नवीन गाणं आणि हे अनरिलीज सॉन्ग त्यांनी मला पाठवलं. मलाच ते इतके हे वाटलं की अनरिलीज सॉन्ग पाठवलं, पण मला ते म्हणले की तुम्ही सगळे मला बोलतं करा. तर मी आज स्वप्नील इकडे आहे आणि अगेन तुझं सपन पाहिलं, तुला जीवन वाहिलं. तुझं सपन पाहिलं, तुला जीवन वाहिलं. दिला हातांच्या यारीसा, जगण्याची तू आशा. माझं काळीज तू, माझं ऐवज तू, तुला जीवन वाहिलं. काय म्हणायचंय तुला? थँक्यू सो मच. आवड वगैरे हे माझ्यासाठी खूप नवीन आहे. मला संगीताचं म्हणजे ज्ञान हे मिरजंद शाळेकडून मिळालं आणि तिथून मी छोटे छोटे शोज वगैरे करत राहिलो. पण पुण्यात आल्यानंतर जरा थोड्याफार संधी मिळायला लागल्या आणि एका हॉटेलमध्ये मी काम पण करतो. करोलबाग दावत महफिल या हॉटेलमध्ये अनिल काटे सर म्हणून आहेत, शेट आहेत ते. तर त्यांनी मला संधी दिली. माझ्याकडे बघून नाही, मी अंध आहे म्हणून नाही, माझं गाणं, माझा परफॉर्मन्स, लोकांचा प्रतिसाद हे या सगळ्या गोष्टी बघून मला संधी दिली. त्यांनी मला पहिल्यांदा मी रेग्युलर करतोय की नाही हे बघण्यासाठी मला यायला सांगितलं. ज्यावेळेस मी तिकडे गेलो त्यावेळेस लोकांचा प्रतिसाद खूप चांगला होता व त्यांना खूप आवडलं की मी एंटरटेन करू शकतो लोकांना 3 तास नॉनस्टॉप.
हां आणि माझी इच्छा आहे की सगळ्यांसाठी, सगळ्या अपंगत्वासाठी काही ना काहीतरी गव्हर्नमेंटने केलेलं आहे, पण अंध कलाकारांसाठी गव्हर्नमेंटने काहीतरी करावं आणि पेन्शनसारखं काहीतरी मिळावं असं मला वाटतं. कारण अंध कलाकारांना खूप जास्त लोक एक्सेप्ट नाही करत, ही वस्तुस्थिती आहे, कितीही चांगली क्वालिटी असली तरी. सो मला सांगायला आवडेल की म्हणजे सगळ्यांनी आमच्याकडे पण थोडंसं लक्ष द्यावं. थँक्यू सो मच. मला हा पुरस्कार निमातर्फे मिळतोय. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सुंदरी सखे साजनी सुंदरी 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 सखे साजनी सुंदरी 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 सखे साजनी. अवॉर्ड हा खरं तर आपण कुठे ऑर्गनाईज करतो, किती मोठं स्टेज असतं ह्याच्यावरनं मोठा होत नाही. तर त्या अवॉर्ड फंक्शनला कोण आलं, त्या अवॉर्डच्या प्लॅटफॉर्मवरती कोणी तो अवॉर्ड स्वीकारला, देणारा मोठा नसतो, स्वीकारणारा मोठा असतो. इतका 3 दिवसात आम्हाला आमचे ऑलमोस्ट 9.5-10 लाख व्ह्यूज इंस्टाग्रामवरती झाले एका नवीन अकाउंटचे. हे मोठं एक पावती आहे की ह्या अवॉर्डची खरंच गरज होती. आणि म्हटल्याप्रमाणे हा अवॉर्ड हा कुठल्याही कमर्शियल हेतूने सुरू केलेला अवॉर्ड नाही आहे, तर हा अवॉर्ड आर्टिस्टसाठी सुरू केलेला अवॉर्ड आहे. आणि मी तुम्हाला एक शब्द या व्यासपीठावर देतो, अजून 10 वर्षांनी पण अवॉर्डचं स्वरूप तेच असेल. इथे आर्टिस्टला महत्त्व असेल, इथे टेक्निशियन्सला महत्त्व असेल आणि त्या पद्धतीनेच हा अवॉर्ड पुढे जाईल. आणि पुढच्या वर्षी म्हटल्याप्रमाणे आम्ही अशी अपेक्षा करतो किमान आम्हाला 1,500-2 हजार गाण्यांच्या एंट्रीज याव्यात की ज्याने अजून मजा यावी. पुन्हा एकदा माझ्या सगळ्या टीमच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. आणि आधी म्हटल्याप्रमाणे काही कमी पडलो असेल तर क्षमा करा आणि असेच आम्हाला तुम्ही सपोर्ट करत राहा. पुढच्याशी अजून मोठ्या स्वरूपात भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.